Okay, once again, good morning to all. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Everyone is present. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. In earlier lecture, we have learned three different forms of a business organization. So, ह्याच्या आधी जेवढे लेक्चर झाले त्याच्यामध्ये आपण थ्री टाइपचे फॉर्म्स लर्न केले. फर्स्ट वन इज सोल प्रोप्रायटर, सेकंड वन इज जॉइंट हिंदू फॅमिली बिझनेस and third one is partnership. So these three form of business organization we are already learned in previous lecture. So after successfully completion of these three forms, in the today's lecture we are going to learn about joint stock company. So previously हे तिन्ही फॉर्म आपले झालेले आहेत. In the today's lecture we are going to learn new form or new bid, that is a joint stock company. Here it is not mentioned separately, but it comes under kinds of a company. When we think of all the largest companies in the world, these are not comes under a proprietorship or partnership. Whenever we are thinking about various multinational companies, so how they manage their work, how they do that things in proper manner. So because they are comes under joint stock companies, they are not comes under proprietorship, सोल प्रोप्रायटरशिप और पार्टनरशिप. ओके, ज्यावेळेस पण आपण लार्ज कंपनीचा विचार करतो, जसं की व्हेरियस कंपनीज आहेत की ज्या ऑल ओव्हर इंडिया स्प्रेड झालेल्या आहेत, त्यांचे व्हेरियस ब्रांचेस आपल्याला डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा बघायला भेटतात. सो तशा ज्या कंपनीज आहेत ते स्वतः त्यांच्या बिझनेसचं मॅनेजमेंट कसं करत असतील ह्याचा जर आपण विचार केला तर तिथं कोणता पॉइंट येतो, तिथं जॉईंट स्टॉक कंपनीचा येतो. जेवढा आपण मल्टीनॅशनल कंपनीचा विचार करतो त्यावेळेस, कारण हे जे आहे ब्रँडिंग करणं किंवा स्वतःचा बिझनेस एक्सपांड करणं, सो हे एका सोल प्रोप्रायटरचं काम नाहीये. किंवा पार्टनरशिप मध्ये जरी बिझनेस केला तरी पण त्याला एक सर्टन लिमिटेशन आहे की ज्यामुळं ते ऑल ओव्हर इंडिया किंवा जे एक्सपांड जे करतो आपण बिझनेस ते करू शकत नाही. तर त्यामुळं आपल्याला आता कोणता फॉर्म लर्न करायचा आहे, जॉईंट स्टॉक कंपनी. Then these companies are all joint stock companies. When dealing with a business on fairly large scale, a joint stock company is a most suitable form of a business organization. जेव्हा पण आपण लार्ज स्केल वरती विचार करतो कोणत्याही गोष्टीचा, एखादं प्रोडक्शन तयार करायचं असेल किंवा प्रोडक्ट केलेले जे काय ते तुमचं मटेरियल असेल ते ऑल ओव्हर इंडिया स्प्रेड करायचं असेल किंवा अदर कंट्रीज मध्ये जरी तुम्हाला ते स्प्रेड करायचं असेल, डिस्ट्रीब्यूट करायचं असेल, तर लार्ज स्केल वरती ज्या पण ऍक्टिव्हिटीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तिथं कोणता पॉइंट येतो किंवा कोणता फॉर्म येतो, जॉईंट स्टॉक कंपनी. So hope so screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. In the joint stock company, a company is governed by the Company Act. हे जे जॉईंट स्टॉक कंपनी आहे ते कसं आहे, अंडर कंपनी ऍक्ट. जे पण आपण कंपनी आता इथून पुढे बघणार आहोत त्यांना एक स्पेसिफिक कंपनी ऍक्ट आहे, त्याच्या अंडर हे वर्क करणार आहेत. सो इट हॅज टू follow various provisions of act.
जसं की एखादा ऍक्ट असतो त्याला व्हेरियस रूल्स आणि रेग्युलेशन असतात, प्रोव्हिजन्स असतात. तसं हे जॉईंट स्टॉक कंपनी जे आहे ते पण एका स्पेसिफिक ऍक्ट अंडर येते. तर त्या ऍक्टचे जे रूल्स आहेत ते सगळे या जॉईंट स्टॉक कंपनीला फॉलो करावे लागतात आणि त्यांचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर त्यांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते सुद्धा तिथं व्हेरियस फॉलो करावे लागतात. So hence the company form of organization has to comply with the various statutory requirement. So statutory means जे काय कायद्याने, जर मराठीत सांगायचं झालं स्टॅच्युटरी मीन्स जे काय कायद्याने त्यांना बंधन घातलेले असतात, तर त्यांना जे काही लिमिटेशन ठरवून दिलेले असतात त्याला आपण स्टॅच्युटरी म्हणतो. तर त्याचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या कंपनीचा, की एखादी जॉईंट स्टॉक कंपनी आपल्याला ओपन करायची तर त्यावेळेस त्याच्या समथिंग रिक्वायरमेंट असणार आहेत आणि त्या रिक्वायरमेंट कशा असतील, लीगल असतील. सो इन दॅट देर इज अ स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट, त्याच्यामध्ये कायद्याने सगळं होणार आहे. तर त्या वर्डला आपण काय म्हणतोय, स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट. बट बिफोर वी लर्न द जॉईंट स्टॉक कंपनी देर इज समथिंग नीड, म्हणजे हे जे काय जॉईंट स्टॉक कंपनी आहे ते लर्न करण्याची किंवा ते एक्झिस्टन्स मध्ये येण्याची का गरज आहे. सो देर इज अ नीड. फर्स्ट इज द ग्रोइंग नीड ऑफ अ मॉडर्न इंडस्ट्रीज अँड कॉमर्स could not be met by a sole proprietorship or partnership. पहिली गरज काय आहे आपल्याला जॉईंट स्टॉक कंपनी लर्न करण्याची किंवा जॉईंट स्टॉक कंपनी सारखा एखादा फॉर्म एक्झिस्ट करण्याची. कारण जे पण मॉडर्न इंडस्ट्रीज आहेत किंवा जे आपण ग्रोथ बघतो इंडस्ट्रीची, तर ग्रोईंग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत किंवा कस्टमरच्या ज्या डिमांड आहेत त्यांना जर फुलफिलमेंट द्यायची असेल तर एका सोल प्रोप्रायटरशिप ह्या फॉर्मनी ते फुलफिलमेंट होणार नाही किंवा पार्टनरशिप ह्या बिझनेस फॉर्मनी ते फुलफिलमेंट होणार नाही. त्यामुळं ज्यावेळेस आपण लार्ज स्केलवरती विचार करतो, ज्यावेळेस नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती बिझनेस ग्रोईंगचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला जॉईंट स्टॉक कंपनी सारख्या एका फॉर्मची गरज आहे. कारण जे प्रिव्हियसचे जे फॉर्म्स आहेत ते ह्याला फुलफिलमेंट देत नाहीत. कारण जे पण मॉडर्न इंडस्ट्रीज आहेत, जे काही ग्रोईंग इंडस्ट्रीज आहेत त्यांची रिक्वायरमेंट जास्त आहे. नेक्स्ट इज द जॉईंट स्टॉक कंपनी इज अ बेटर मेथड ऑफ मोबिलायझिंग फायनान्शियल रिसोर्सेस. सो कोणताही बिझनेस असला त्याच्यामध्ये मेन पॉइंट काय असतो की फायनान्शियल रिसोर्सेस. सो सोल प्रोप्रायटर मध्ये पण आपण बघितलं की त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत किंवा एक सोल प्रोप्रायटर म्हणजे काय की एकच मॅन तिथं वर्क करत असतो त्या बिझनेस साठी आणि तो सगळं हँडल करत असतो. मग त्याच्याकडे जेवढा रिसोर्स आहे तेवढा तो मॅक्झिमम तिथं काय करणार आहे, इन्व्हेस्ट करणार आहे. पण आता ज्यावेळेस आपण लार्ज स्केल वरती विचार करतोय तर त्या एकट्या माणसाचं जे काय फायनान्स असेल ते तिथं फुलफिलमेंट देईल का त्या रिक्वायरमेंटला, फायनान्शियलला देईल का? आहेत का प्रेझेंट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ज्यावेळेस पण लार्ज कंपनीचा किंवा लार्ज स्केल वरती आपण विचार करतो त्यावेळेस सोल प्रोप्रायटरशिप मध्ये तो जेवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तेवढे इन्व्हेस्टमेंट बास होईल का? नाही. ओके. आणि नेक्स्ट जर पार्टनरशिप मध्ये जर आपण रिसोर्सेसचा फायनान्शियली जर विचार केला तर एक 20 जण येऊन जर फायनान्स तिथं देत असतील, स्वतःच इन्व्हेस्टमेंट करत असतील, मॅक्झिमम जेवढा त्यांच्याकडे आहे तेवढा सगळा इन्व्हेस्ट केला फायनान्स, तरी पण लार्ज स्केल वरती जर आपण विचार केला तर तेवढा फायनान्स पुरे होणार आहे का एक 20 जणांचा? No, ma'am. No, ma'am. Definitely there is a according to financial resources there is a not fulfillment by sole proprietorship or partnership. So हे जे दोन फॉर्म्स आहेत ते कसे आहेत, ते त्या स्टेट पुरते किंवा त्याच्या रिलेटेड जे काय स्टेट असतील तिथपर्यंत लिमिटेड राहतील. पण जर ऑल ओव्हर इंडिया जर विचार केला, ऑल ओव्हर कंट्री किंवा अदर कंट्रीचा,
जर विचार केला तिथे जर आपला बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर तिथं आपल्याला कशाची गरज आहे, जॉईंट स्टॉक कंपनी. सो जॉईंट स्टॉक कंपनी इज अ बेटर मेथड ऑफ मोबिलायझिंग. मोबिलायझिंग म्हणजे काय, मोबिलायझिंगचा रिअल मिनिंग आहे की मूव्ह होणारी, पण इथं आपण कसा घ्यायचंय, फायनान्स जो आहे तो फायनान्स वाढवण्यासाठी, फायनान्शियल रिसोर्सेस वाढवण्यासाठी आपल्याला जॉईंट स्टॉक कंपनी ही बेस्ट मेथड आहे. त्यानंतर नेक्स्ट, जॉईंट स्टॉक कंपनी इज ऑर्गनाइज्ड टू कॅरी ऑन अ बिझनेस ऑन अ लार्ज स्केल. जी पण जॉईंट स्टॉक कंपनी जे आहे ते लार्ज स्केल वरती एखादा बिझनेस नेण्यासाठी किंवा लार्ज स्केल वरती तो बिझनेस रन करण्यासाठी ही कंपनी ऑर्गनाइज करतो आपण. Hence, it's a capital requirement and risk of a obligation are burdensome for a single individuals or few individuals. मग समजा एवढ्या जास्ती प्रमाणात आपण एखाद्या गोष्टीवरती इन्व्हेस्टमेंट करतोय, तर तिथं जर समजा करोडोनी पैसे आपण इन्व्हेस्टमेंट केलेत जॉईंट स्टॉक कंपनीचे फायनान्शियल रिक्वायरमेंट फुलफिलमेंट करण्यासाठी, मग समजा बिझनेस म्हटल्यावरती कधी प्रॉफिट होणार आणि कधी लॉस होणार आहे. समजा लॉस झाला त्या इयर मध्ये, तर तो लॉस जो आहे तो स्पेसिफिक एका सिंगल पर्सन वरती काय होणार आहे, त्याचं बर्डन येणार नाही, कारण सगळ्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि जे काय लॉस होईल त्या लॉसचे भागीदार पण कशा असतील, ऑल मेंबर्स, जे काही कोण मेंबर्स त्या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये इन्व्हॉल्व आहेत ते असतील. त्यामुळे सिंगल पर्सन वरती प्रेशर येणार नाहीये किंवा तेवढा सगळा लॉस त्याच्यावरती येणार नाही, अकॉर्डिंग टू सिंगल प्रोप्रायटरशिपचा जर विचार केला तर, किंवा फ्यू इंडिव्हिज्युअल्स. सो इथं फ्यू इंडिव्हिज्युअल्स का म्हणले, कारण ज्यावेळेस आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस करतो त्यावेळेस सगळेजण जे मेंबर्स आहेत 20 मेंबर्स वगैरे, तर त्यांच्यावरती पण इथं त्या लॉसचं बर्डन येणार नाहीये किंवा त्या लॉसचं जे काय शेअर्स असतील तेवढा लोड त्यांच्याकडे येणार नाही, कारण इथं खूप जण इन्व्हॉल्व असणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एखादी जरी इयर मध्ये लॉस झाला तरी इंडिव्हिज्युअली तो लॉस काय करणार आहे, इथं आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ. Hence, it's a capital requirement and a risk of obligation are burdensome for a single individual and few individuals. So, ज्यावेळेस पण आपण रिस्क किंवा लॉस, बघून येऊ का? एव्हरीवन म्यूट युअरसेल्फ. काय काय ओळखलं खाली Everyone mute yourself. लेक्चर प्रवीण भोसले. Are you present? ओके, नेक्स्ट बघा. सगळ्यांना नीट समजल्या जॉईंट स्टॉक कंपनी आपल्याला का लर्न करायचे? Yes, ma'am. ओके, रिझन काय असतील? रिझन काय असतील? जॉईंट स्टॉक कंपनी आपल्याला का लर्न करायची आहे? सांगा फास्ट, का लर्न करायची आपल्याला ही जॉईंट स्टॉक कंपनी?
श्रद्धा वगैरे नीड काय आहेत? The Yes, ma'am. यस सांगा. सांगू का मॅम? हा सांगा सांगा. The growing needs of modern industries and commerce could not be met by sole proprietorship and proprietorship. ओके, मराठीमधून मीनिंग सांगा काय आहे? मॉडर्न इंडस्ट्रीच्या ज्या डिमांडची फुलफिलमेंट असते ही पार्टनरशिपने किंवा ह्याने होणार नाही. ओके, करेक्ट. जे पण ग्रोईंग इंडस्ट्रीज आहेत त्यांचे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, ज्यावेळेस आपण लार्ज स्केल वरती विचार करतो त्यावेळेस सोल प्रोप्रायटरशिप या फॉर्मनी किंवा पार्टनरशिप या फॉर्मनी त्या रिक्वायरमेंट फुलफिलमेंट होत नाही. त्यासाठी आपल्याला जॉईंट स्टॉक कंपनी हे काय बघायचंय, हा पार्ट बघायचा, हा पार्ट लर्न करायचा आहे. मग ह्याच्यामध्ये अजून एक काय आहे की जॉईंट स्टॉक कंपनी इज बेटर मेथड ऑफ मोबिलायझिंग फायनान्शियल रिसोर्सेस. जे पण फायनान्शियल रिसोर्सेस आहेत तिथं काय होणार आहेत, ते जॉईंट स्टॉक कंपनीमुळे ते फायनान्शियल रिसोर्स इथं वाढणार आहे किंवा एक्सपांड होणार आहे. कारण इथं लिमिटेशन नाही, इथं कोणी पण जॉईन होऊ शकतं, लिगली कोणी पण इथं इन्व्हॉल्व होऊ शकतं जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये. त्यामुळे मेंबर्सचं लिमिटेशन नाहीये. त्यामुळं जे पण मेंबर्स इन्व्हॉल्व होतील ते स्वतःचा कॅपिटल इथं इन्व्हेस्ट करतील आणि त्यामुळे फायनान्शियल रिसोर्सेसचा जो प्रॉब्लेम आहे तो इथं सॉल्व्ह होईल. नेक्स्ट बघा, सायलेंट फीचर ऑफ अ जॉईंट स्टॉक कंपनी. फर्स्ट, a company is an incorporated association. It comes into existence only after registration under the Company Act 1956. इथं काय सांगितलंय, पहिलं सायलेंट फीचर, जे पण ही जी कंपनी आहे, जे जॉईंट स्टॉक कंपनी आपण लर्न करणार आहोत, ती कधी एक्झिस्टन्स मध्ये आली, अंडर इट कम्स अंडर कंपनी ऍक्ट 1956. ज्यावेळेस कंपनी ऍक्ट 1956 हा रजिस्टर झाला त्यानंतर जॉईंट स्टॉक कंपनी ही पब्लिश झाली किंवा एक्झिस्टन्स मध्ये आली. समजलं सगळ्यांना? पहिल्या फीचर मध्ये काय सांगितलं हे खूप इम्पॉर्टंट आहे. द कंपनी ऍक्ट म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी कशावरती बेस्ड आहे, कंपनी ऍक्ट वरती. मग तो कोणता कंपनी ऍक्ट आहे, कंपनी ऍक्ट 1956 आहे. ज्यावेळेस कंपनी ऍक्ट 1956 हा रजिस्टर झाला त्यानंतर जॉईंट स्टॉक कंपनी हा पॉइंट किंवा हा फॉर्म एक्झिस्टन्स मध्ये आला किंवा पब्लिश झाला. द मेंबर्स और शेअर होल्डर्स आर द ओनर्स ऑफ द कंपनी. मग ह्या कंपनीमध्ये एक जण कोणतरी बॉस नसतो. इथं जेवढे पण मेंबर्स आहेत किंवा शेअर्स होल्डर्स जे आहेत ते काय असतात, ते त्या कंपनीचे ओनर असतात. द बिझनेस इज रन बाय द बोर्ड ऑफ अ डायरेक्टर इलेक्टेड by members in a general body meeting of the company. इथं काय सांगितलंय, मग ही कंपनी कोण रन करतं, कारण इथं खूप जण एकत्र येतात किंवा ते मेंबर्स बनतात, शेअर होल्डर्स बनतात आणि हे सगळ्या शेअर होल्डर्सच्या नावावरती ही कंपनी असते, म्हणजे ओनर्स ते असतात. मग ऍक्च्युअल मध्ये ही कंपनी कोण रन करतं, द बिझनेस इज रन बाय द बोर्ड ऑफ अ डायरेक्टर. मग त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ह्या बॉडी अंडर सम पीपल्स येतील. मग ते जे आहेत ते बोर्ड ऑफ डायरेक्टर त्यांनी काय केलेलं असतं, मेंबर सिलेक्ट केलेले असतात आणि सेपरेट एक बॉडी क्रिएट केलेली असते, म्हणजे सेपरेट एक कमिटी तिथं क्रिएट केलेली असते, त्याला आपण म्हणतोय जनरल बॉडी. तर ते काय आहे, ते आता ह्या सगळ्या कंपनीला काय करणार आहेत, रन करणार आहेत किंवा पुढं त्याचं मॅनेजमेंट करणार आहेत. मग कोणताही डिसिजन घेताना बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि जनरल बॉडी जे आहे ते काय करतील,
हे सगळे मेंबर्स एकत्र येतील आणि डिसिजन घेतील आणि मॅनेज करतील कंपनी. इथपर्यंत समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next third point बघा, the capital requirement in a business is divided into shares of a small denomination so that would-be investor can invest a small or large sum of money as they desire. म्हणजे जे काही कॅपिटल रिक्वायरमेंट आहेत, मग लार्ज स्केल वरती आपण कंपनी चालवतोय म्हणल्यावरती कॅपिटल रिक्वायरमेंट किंवा फायनान्शियल रिसोर्सची पण रिक्वायरमेंट जास्त असते, लार्ज असते ऍज कम्पेअर टू सोल प्रोप्रायटर अँड पार्टनरशिप. मग त्यावेळेस व्हेरियस इन्व्हेस्टर येतात, ते इन्व्हेस्टर त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात ऍज अ शेअर होल्डर और मेंबर म्हणून, आणि ते इन्व्हेस्टर स्वतःची इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीमध्ये करतात. मग ती इन्व्हेस्टमेंट स्मॉल असेल किंवा लार्ज असेल, सो ते त्यांच्याकडे जेवढं आहे तेवढी डेझायर अशी स्पेसिफिक अशी इन्व्हेस्टमेंट करतील आणि तिथं कॅपिटल रिक्वायरमेंट तिथं फुलफिलमेंट होईल त्या कंपनीची, जॉईंट स्टॉक कंपनीची. सो द कॅपिटल रिक्वायरमेंट इन अ बिझनेस इज डिवायडेड इंटू, म्हणजे पण कॅपिटल रिक्वायरमेंट आहे बिझनेसची ती डिवाइड होती कोणामध्ये, ऑफ अ स्मॉल डिनॉमिनेशन म्हणजे तिथले जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये, आणि वुड बी इन्व्हेस्टर. सो इन्व्हेस्टर आणि जे मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये हे कॅपिटल रिक्वायरमेंट डिवाइड होतील आणि तिथं इन्व्हेस्टर स्वतःचे पण इन्व्हेस्टमेंट करतील आणि ते कॅपिटल रिक्वायरमेंटची फुलफिलमेंट करतील. नेक्स्ट आहे, द शेअर होल्डर इज ऑलवेज फ्री टू विथड्रॉ फ्रॉम द मेंबरशिप ऑफ अ कंपनी बाय ट्रान्सफरिंग हिज अ शेअर. सो पार्टनरशिप मध्ये कसं होत होतं की एखादा जर पार्टनर त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा शेअर तो दुसऱ्यांकडे ट्रान्सफर करू शकत नव्हता, किंवा त्याला जर स्वतःला इन्व्हेस्टमेंट केलेली जे काय कॅपिटल असेल ते विथड्रॉ करायचं असेल तर बाकीच्या पार्टनर्सची तिथे परमिशन घ्यावी लागत होती. पण इथं कसं आहे, इथं जॉईंट स्टॉक कंपनी कशाचं फ्रीडम देते, द शेअर होल्डर इज ऑलवेज फ्री टू विथड्रॉ. म्हणजे जेवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे तेवढी इन्व्हेस्टमेंट त्यांनी परत, त्यांना जर वाटलं की नको आपल्याला इथून पुढे ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची, तर दे आर फ्री टू डिसाइड टू विथड्रॉ द इन्व्हेस्टमेंट और ही कॅन एबल टू ट्रान्सफर हिज अ शेअर. मग इथं त्यांना ती फ्रीडम दिलेली आहे, जे पण मेंबर्स किंवा शेअर्स होल्डर आहेत त्यांनी कधी पण इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि कधी पण त्या कंपनीमधून त्यांची इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करू शकतात आणि त्यांचा शेअर पण जो आहे तो ट्रान्सफर करू शकतात. दिस इज द silent feature of the joint stock company. Another next silent feature is a company can own, hold and dispose of a property in its own name. Its shareholder cannot claim to be private or joint owner of that property. म्हणजे जे काय कंपनीमध्ये जे काय मेंबर्स जे आहेत ते काय करू शकतात की कंपनीमध्ये इन्व्हॉल्व आहेत म्हणजे तिथला मी मेंबर आहेत म्हणून सांगू शकतात, किंवा ते कंपनीमध्ये जे काय बिझनेस मॅनेजमेंटचं आहेत त्या गोष्टींमध्ये होल्ड करू शकतात किंवा डिस्पोज करू शकतात. जे काय त्यांच्या नावावरती जे काय प्रॉपर्टी असेल ती डिस्पोज करू शकतात इन इट्स ओन नेम, म्हणजे स्वतःच्या नावावरचं जे आहे ते करू शकतात. इट्स शेअर होल्डर कॅनॉट बी क्लेम टू बी अ प्रायव्हेट. पण जे पण शेअर्स होल्डर आहेत ते स्वतः असं नाही सांगू शकणार की ही कंपनी पूर्ण प्रायव्हेट आहे किंवा माझी आहे, स्वतःच्या मालकीची आहे, कारण तिथं अदर्स मेंबर्स पण इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळं स्पेसिफिक असं कोणत्या गोष्टीला ते स्वतः ओनर असल्यासारखे अथॉरिटी तिथं नाही दाखवू शकत. सो द शेअर होल्डर कॅनॉट क्लेम टू बी अ प्रायव्हेट और जॉईंट ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, किंवा मी त्या कंपनीचा को ओनर आहे असं पण म्हणू शकत नाही. फक्त त्यांच्या नावावरती जेवढे शेअर्स आहेत तेवढ्याच त्या शेअर्स वरती ते काय करू शकतात, they can own, hold or and dispose of that property. आणि त्याच्यावरती त्या शेअर्स वरती ते फक्त त्यांचं नाव लावू शकतात. पण बाकीचे जे अदर जे आहेत त्या 100% गोष्टीवरती ते स्वतःचं प्रायव्हेट आहे असं क्लेम करू शकत नाहीत, किंवा मी त्या कंपनीचा जॉईंट ओनर किंवा को ओनर आहे असं पण सांगू शकत नाही. समजलं का? Yes, ma'am. Okay, next, a company not being a natural person
A company not being a natural person cannot sign document for itself. The common seal with the name of the company engraved on it is therefore used as a substitute for its signature. जसं की आपण सोल प्रोप्रायटरशिप मध्ये काय करतो, एखादं जर काही डिसिजन घ्यायचं असेल किंवा एखादी गोष्ट परचेस करायची असेल, नवीन काय करायचं असेल, तर आपण काय करतो, ते स्पेसिफिक डॉक्युमेंट वरती स्वतःची साइन करून ते पुढे पास करतो. पण while we are working in a joint stock company, these things do not happen because there is a common seal with the name of the company. So एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल, नवीन काही ते डॉक्युमेंटरीज असतील किंवा अदर ज्या रिक्वायरमेंट आहेत while we are running the business, सो ते जे काय रिक्वायरमेंट आहेत स्पेसिफिक त्याच्यावरती काय येईल, डायरेक्ट कंपनीचं सील येईल. पण स्वतःची पर्सनल साइन देऊन एखादा डॉक्युमेंट घेणं किंवा तिथं कोणती तरी ट्रान्झॅक्शन करणं हे ते जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये अलाउ नसतं. सो इथं काय असणार आहे, एखादा जर काही डिसिजन घ्यायचा असेल किंवा एखादा मॅनेजमेंटचा पॅटर्न चेंज करायचा असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर येतील अँड जनरल बॉडी येतील आणि त्या सगळ्यांमध्ये डिस्कशन होईल कॉमन मध्ये आणि त्यामधून जे आउटपुट येईल, जो काही डिसिजन ठरेल त्यानुसार पुढे कंपनी वर्क करेल. पण एकच पर्सन येऊन स्वतःचे साइन देऊन ते डॉक्युमेंटरी जे आहेत त्याच्यावरती किंवा पुढे तो एकटा माणूस काय करू शकत नाही, मॅनेजमेंटचा पॅटर्न चेंज करू शकत नाही. त्या जरी तसं काय करायचं असेल तरी कॉमन एक सील येईल आणि ते सील कसं असेल, कंपनीच्या नावाचं असेल. ते जर सील प्रत्येक डॉक्युमेंट वरती किंवा प्रत्येक गोष्टीवरती असेल तर पुढच्यानी समजायचं की हे अग्रीड डॉक्युमेंट आहे. समजलं? समजला का हा पॉइंट? Yes, ma'am. नेक्स्ट आहे द लायबिलिटी ऑफ द मेंबर्स ऑफ अ जॉईंट स्टॉक कंपनी इज लिमिटेड टू द अनपेड व्हॅल्यू ऑफ शेअर्स होल्ड बाय देम. इथं काय सांगितलंय, लायबिलिटी जे पण मेंबर्स किंवा शेअर होल्डर्स आहेत त्यांची लायबिलिटी कशी असणार आहे, लिमिटेड असणार आहे. द लायबिलिटी ऑफ मेंबर्स ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी इज लिमिटेड. नेक्स्ट आहेत ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस बघा, अ जॉईंट स्टॉक कंपनी इज wait for 2 minutes. Hello, voice is audible? Yes, ma'am. Yes, Okay, ma'am. next is advantages. In that, first is a joint stock company is able to collect a large amount of a capital. So इथं various members involve होणार आहेत, त्यामुळं joint stock company काय असणार आहे, large amount वरती capital किंवा financial resource तिथं कलेक्ट करण्यामध्ये काय असणार आहे, एबल असणार आहे किंवा तिथं ती रिक्वायरमेंट फुलफिलमेंट होती. नेक्स्ट, ड्यू टू द लार्ज फायनान्शियल रिसोर्सेस at its command, and a company can organize a business on a large scale and can afford to expand it
फर्दर नेक्स्ट ऍडव्हान्टेज काय असणार आहे, जर आपल्याकडे भरपूर फायनान्शियल रिसोर्सेस असेल किंवा जेवढी गरज आहे तेवढा फायनान्शियल रिसोर्सेस असेल तर कंपनी काय असणार आहे, कंपनी इज एबल टू एक्सपांड इट्स अ बिझनेस. सो व्हेरियस स्टेट मध्ये, डिस्ट्रिक्ट मध्ये किंवा व्हेरियस कंट्रीज मध्ये ते ब्रांचेस ओपन करण्यामध्ये हेल्प होती, कारण तिथं जी फायनान्शियल रिक्वायरमेंट आहे ती फुलफिलमेंट आहे. त्यामुळं कंपनीचं जे ब्रँडिंग आहे किंवा एक्सपांडिंग आहे ते होण्यामध्ये आपण हेल्पफुलमेंट मिळते. त्यानंतर सिन्स अ कंपनी हॅज अ लार्ज रिसोर्सेस ॲट इट्स command, it can afford to appoint a well qualified and experienced person to run its business. जर आपल्याकडे रिसोर्स जेवढा नीड आहे तेवढी जर रिसोर्स असेल तर आपण काय करू शकतो, ती कंपनी ग्रो होण्यासाठी व्हेरियस क्वालिफाईड पर्सन तिथं आपण अपॉइंट करू शकतो. सो व्हेरियस जे काय एक्सपिरियन्स्ड स्टाफ आहे, एक्सपिरियन्स्ड जे पर्सन्स आहेत त्या स्पेसिफिक ब्रांच मध्ये, डिपार्टमेंट मध्ये आपण एक्सपर्ट पर्सन तिथं आणू शकतो. सो दिस इज द थर्ड ऍडव्हान्टेज. सो पहिलं काय होतं ऍडव्हान्टेज की जर जॉईंट स्टॉक कंपनी, जर आपण जॉईंट स्टॉक कंपनी मध्ये लार्ज अमाऊंट वरती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असती किंवा फायनान्शियल रिसोर्सेस फुलफिलमेंट असतात आणि ते फायनान्शियल रिसोर्सेस अवेलेबल आहेत म्हणून सेकंड ऍडव्हान्टेज काय आहे की आपण एक्सपांड करू शकतो. सो फ्युचर मध्ये त्याचं ब्रँडिंग करू शकतो, व्हेरियस कंट्रीज, डिस्ट्रिक्ट मध्ये आपण ब्रांचेस काढू शकतो. त्यानंतर थर्ड ऍडव्हान्टेज काय आहे की कॅपिटल किंवा फायनान्शियल रिसोर्सेस जेवढा नीड आहे तेवढी अवेलेबल असल्यामुळं आपण स्पेसिफिक अशा ब्रांच वरती क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स स्टाफ तिथं अपॉइंट करू शकतो. त्यामुळे बिझनेस कसा होणार आहे, स्मूथली रन होण्यामध्ये तिथं पार्ट ते इन्व्हॉल्व होणार आहे किंवा स्मूथली रन होणार आहे. नेक्स्ट आहे द शेअर्स ऑफ द कंपनी कॅन बी ट्रान्सफर्ड विदाउट एनी डिफिकल्टी. सो जे काय क्वालिफाईड पर्सन जर आपण तिथं अपॉइंट केले, एक्सपर्ट पर्सन जर अपॉइंट केले त्या बिझनेस मध्ये, तर ते काय करतील, स्वतःचे शेअर पण विदाउट डिफिकल्टी ट्रान्सफर करतील किंवा मॅनेजमेंट मध्ये जे काय बजेटिंगचा जो पार्ट आहे त्यामध्ये पण एक फ्लुएन्सी राहणार आहे, एक स्मूथनेस राहणार आहे. नेक्स्ट, द लायबिलिटी ऑफ द मेंबर्स ऑफ कंपनी इज लिमिटेड टू द नॉमिनल व्हॅल्यू ऑफ द शेअर्स हेल्ड बाय देम. पण इथं जे काय लायबिलिटी आहे ते मेंबर्सला किंवा शेअर्स होल्डरला ती कशी असणार आहे, लिमिटेड असणार आहे. त्यामुळे जेवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तेवढ्या इन्व्हेस्टमेंट वरती त्यांना पुरेपूर असं शेअर्स आपण काय करतोय तिथं देतोय किंवा ती कंपनी तिथं त्यांना रिटर्न मध्ये त्यांचा शेअर जो आहे तो देते, जेवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तेवढ्यावर. नेक्स्ट ऍडव्हान्टेज बघा, a company pays income tax at a flat rate. This means on a higher profit it will have to bear a lower tax liability as compared to other. जे पण आपण अदर बिझनेस फॉर्म जे बघितले, जे पण आपण अदर बिझनेस फॉर्म बघितले त्याच्यामध्ये जेवढं प्रॉफिट होईल तेवढ्या प्रॉफिटला समथिंग टॅक्स पण तिथे बसणार आहे. पण जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये काय होतं की जरी हायर प्रॉफिट असलं तरी टॅक्स जो आहे, लायबिलिटीचा जो टॅक्स आहे तो कसा असणार आहे, मिनिमम असणार आहे ऍज अ कम्पेअर टू प्रॉफिट. सो तिथे एक फ्लॅट रेट असेल किंवा फ्लॅट रेटला आपण काय म्हणू शकतो, फ्लॅट रेट म्हणजे एक स्पेसिफिक फिक्स्ड अशी तिथं व्हॅल्यू असणार आहे. सो त्या व्हॅल्यू वरती तुम्हाला तिथं टॅक्स बसणार आहे. जसं की प्रॉफिट जास्त असलं की टॅक्स पण जसं वाढत जातो अदर बिझनेस फॉर्म मध्ये, तसं इथं होणार नाही. इथं स्पेसिफिक असा तुम्हाला टॅक्सचा रेट सांगितला जाईल आणि जरी तुमचं प्रॉफिट हायर असेल तरी त्या पर्सेंटेज मध्येच तुम्हाला तिथं टॅक्स जे आहे ते प्रोव्हाइड करावं लागणार आहे. सो ऍज कम्पेअर टू अदर इथं टॅक्सचा रेशो कसा असणार आहे, लोअर असणार आहे. The joint stock company enjoys perpetual succession, insolvency, insanity
or death of its member has no effect on existence of the company. So joint stock company जे आहे त्याच्यामध्ये कंटिन्यूस ती पुढं चालू राहणार आहे, कारण जे काय मेंबर्स डिझॉल्व झाले तरी, जरी समजा 1-2 वर्षासाठी 10-15 मेंबर्स वर्क केले आणि त्यानंतर त्या मेंबर्सनी सोडून गेले, तरी पण त्या कंपनीच्या फ्लुएन्सीवरती कोणता इफेक्ट होणार नाही. ती कंपनी तशीच कंटिन्यूस मध्ये राहील किंवा एक्झिस्टन्स मध्ये राहणार आहे. तिथं इनसॉल्व्हन्सी किंवा कोणत्या तरी मेंबरची डेथ झाली म्हणून ती कंपनी डिझॉल्व्ह होणार नाहीये किंवा एंड होणार नाहीये, ती तशीच पुढे कंटिन्यू राहणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना? ऍडव्हान्टेजेस अँड सायलेंट फीचर. येस मॅम. ओके, मी क्वेश्चन विचारणार आहे ह्याच्यावरती. रिवाइज करायची गरज आहे का? नो मॅम. नो मॅम. अदर्स? नो. ओके, नेक्स्ट पॉइंट इज डिसएडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज मध्ये बघा, जॉईंट स्टॉक कंपनीचे द फॉर्मेशन ऑफ अ कंपनी इज अ कॉस्टली अँड टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. जेव्हा पण आपल्याला जॉईंट स्टॉक कंपनी बनवायची असते, सो ह्याचे ऍडव्हान्टेजेस भरपूर आहेत. ते बिझनेस लार्ज स्केल वरती रन करायचा, परत त्याचा एक्सपांड करायचा, ही जी प्रोसेस आहे, पण त्याचे लिमिटेशन काय आहेत किंवा डिसएडव्हान्टेज काय आहे की ही प्रोसेस कॉस्टली पण आहे आणि टाइम कंझ्युमिंग पण आहे. द कंपनी cannot take a prompt decision because of the time lag between board meeting and the difficulty of getting the requisite quorum. म्हणजे ज्या वेळेस पण एखादा डिसिजन घ्यायचा असेल, प्रॉम्प्ट डिसिजन म्हणजे फिक्स डिसिजन. जेव्हा आपण कंपनीला एखादी गोष्ट चेंज करायची असेल, त्याच्यासाठी जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर ते लगेच इम्प्लिमेंट नाही होणार, लगेच तिथं तो एक्झिस्टन्स मध्ये नाही येणार, कारण तिथं टाइम लॅग असणार आहे. सो बोर्ड मीटिंग किंवा गव्हर्निंग जनरल बॉडी किंवा गव्हर्निंग बॉडी ह्या काय असणार आहे, त्यांच्या स्पेसिफिक टाइम नंतर त्यांनी मीटिंग ठरवलेल्या असणार आहे. समजा बोर्ड मीटिंग जर इयरच्या स्टार्टिंगला फर्स्ट मंथ मध्ये जर बोर्ड मीटिंग झाली कंपनी रिलेटेड जे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी, तर त्यानंतर ना ते 3 महिन्यानंतर शेड्यूल ठरवतात की नेक्स्ट बोर्ड मीटिंग कधी होणार आहे, आफ्टर 3 मंथ्स. मग तिथं काय झाला, टाइम लॅग झाला. मग त्या 3 महिन्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम ऍट अ टाइम ते सॉल्व्ह करू शकत नाही किंवा कोणताही डिसिजन कोणताही जॉईंट स्टॉक कंपनी मधला मेंबर घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना काय करावं लागतं, वेट करावं लागतं तेवढे नेक्स्ट मीटिंग होऊस तोपर्यंत तो प्रॉब्लेम समटाइम्स जे बिगर प्रॉब्लेम असतात ते समटाइम्स तसेच राहतात. सो नेक्स्ट बोर्ड मीटिंग होऊस तोपर्यंत मग डिफिकल्टी ऑफ गेटिंग रिक्विसाइट क्वारियम. सो क्वारियम मीनिंग जे पण तिथले मेंबर्स आहेत त्या मेंबर्सच्या परमिशननीच पुढं तो डिसिजन घेतला जाणार आहे, त्यामुळं इथं डिफिकल्टी येते. नेक्स्ट, sometime bogus companies are floated to cheat the investor of their hard carried money. तर कधी कधी असं होण्याचे चान्सेस आहेत की बोगस जॉईंट स्टॉक कंपनी निघतात आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे इन्व्हेस्टर इन्व्हॉल्व करून घेतात आणि तिथं ते काय होतात, ती कंपनी काय करते, त्या इन्व्हेस्टरला चीट करते. सो त्यांनी जेवढं काय इन्व्हेस्ट केलंय त्याचा त्यांना स्पेसिफिक असा शेअर देत नाही किंवा इन्व्हेस्टरनी पैसे दिल्यानंतर परत त्या पुढे कंपनीचं काय होतं, कुठं होतं, काय त्यांचा बिझनेस कसा रन होतो, कोणतं प्रोडक्शन होतं, कोणती इंडस्ट्री होती, हे काहीच कळत नाही. सो तिथं इन्व्हेस्टर ला चीट केलं जातं ड्यू टू सम बोगस कंपनी. त्यामुळे जास्त लोक जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणलं की विचार करतात, कारण तिथं खूप मेंबर्स असतात आणि ते कुणाला स्पेसिफिक पर्सनला जाऊन विचारू नाही शकत की हे काय झालं, मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती. तर तिथं जे काय बोर्ड ऑफ जे काय गव्हर्निंग बॉडी किंवा जनरल बॉडी आहे किंवा बोर्डिंग जे आहे त्यांचं बॉडी जे आहेत त्यांना फक्त स्पेसिफिक त्या मेंबर्सला आपण विचारू शकतो. पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, इन्व्हेस्टरला चीट केलं जातं ड्यू टू सम बोगस कंपनीज. The company is not managed by a proprietorship shareholders. In fact, it is managed by directors and paid officials
officials who have no personal interest and therefore there is no incentive for them to manage it more efficiently. सो नेक्स्ट त्यांनी डिसएडव्हान्टेज काय सांगितलंय, ही जी कंपनी आहे ते कोणत्या एका पर्सन वरती डिपेंड नसते किंवा ती एका एक पर्सन तो कंपनी चालवत नाही. त्यामुळं तिथं कुणाकुणाला इन्व्हॉल्व केलेलं असतं. जे काय क्वालिफाईड एक्सपर्ट जे काय पर्सन असतात त्यांना आपण अपॉइंट करतोय तो बिझनेस स्मूथली रन होण्यासाठी. मग जे पण आपण ज्यांना अपॉइंट करतोय त्यांना स्पेसिफिक असं पेमेंट तिथं आपल्याला द्यावं लागणार आहे. पण ह्याच्यामध्ये काय होतं, जे पण पर्सन तिथं कंटिन्युअसली वर्क करतात त्यांना कोणतं इन्सेंटिव्ह नसतं. म्हणजे त्यांनी जास्त वर्क केलं तर त्या जास्ती वर्कला पण तिथं एक्स्ट्रा अशी पेमेंट नसते. सो ही फॅसिलिटी जॉईंट स्टॉक कंपनी प्रोव्हाइड करत नाही. जसं अदर प्रायव्हेट कंपनीज ही फॅसिलिटी देतात की तुमचं जे काय तुम्हाला डेली टास्क दिला जातो तेवढा टास्क कम्प्लीट केल्यानंतर पण जर तुम्ही एक्स्ट्रा वर्क करत असाल तर तुम्हाला तिथं इन्सेंटिव्ह दिलं जातं, तुम्हाला तिथं एक्स्ट्रा पेमेंट दिली जाते. तसं इथं ज्या पर्सनला आपण एक्सपर्ट पर्सनला अपॉइंट करतोय बिझनेस रन करण्यासाठी तर ते पर्सन काय करतात की काम करतात, पण त्यांनी जर एक्स्ट्रा मोर इफिशियंटली किंवा त्यांचं 100% देऊन जर काम केलं एक्स्ट्रा वर्क केलं तर त्याच्यावरती इन्सेंटिव्ह त्यांना भेटणार नाही. सो दिस इज अनदर डिसएडव्हान्टेज of the joint stock company. Next, the secrecy of the business affairs cannot be maintained because every issue is discussed in the meeting of a board of a director. तर इथं कोणत्याही गोष्टीचं सिक्रेट असं नसतं, कारण जे पण प्रॉब्लेम्स असतात जे पण नवीन एखादी जे काय गोष्ट असेल तर ते प्रत्येक मेंबर सोबत डिस्कस केली जाते. जेव्हा पण मीटिंग होईल बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग होईल त्यावेळेस सगळे मेंबर्सला इन्व्हॉल्व केलं जातं आणि सगळ्यांसोबत सगळे प्रॉब्लेम्स आणि सगळे सोल्युशन शेअर केले जातात. त्यामुळे सिक्युरिटी राहत नाही. सो दिस इज द डिसएडव्हान्टेज. नेक्स्ट आहे काइंड्स ऑफ अ कंपनी. तर जॉईंट स्टॉक कंपनी समजली का? ओके, नेक्स्ट लेक्चरला जॉईंट स्टॉक कंपनी जे मी आता शिकवलंय त्याच्या रिलेटेड रीड करून यायचंय. नेक्स्ट लेक्चरला क्वेश्चन विचारले जातील अबाउट सायलेंट फीचर, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. तर नेक्स्ट पॉइंट आहे काइंड्स ऑफ अ कंपनी. जे पण आपण कंपनीज बघतो त्याच्यामध्ये पण परत क्लासिफिकेशन आहे. सो कंपनीज मे बी क्लासिफाईड फ्रॉम 4 डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू. फर्स्ट इज फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इनकॉर्पोरेशन. सो मेन त्याच्यामध्ये 4 सब डिव्हिजन आहेत, 4 डिफरंट क्लासेस आहेत. त्यातला फर्स्ट क्लास आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इनकॉर्पोरेशन. त्यामध्ये इट अगेन डिवायडेड इंटू 3 टाइप. फर्स्ट इज a company incorporated under a special chapter. So company is incorporated under special chapter. हे त्यातला पहिला टाइप आहे. पहिले so this type of company does not exist in India. पण अशा टाइपच्या कंपनी आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळत नाही. सेकंड आहे कंपनीज इस्टॅब्लिश्ड बाय अ स्पेशल ऍक्ट ऑफ पार्लिमेंट. तर त्याच्यामध्ये अंडर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो अशा कंपनीजला. सो दिस कंपनीज आर ऑल्सो कॉल्ड स्टॅच्युटरी कंपनी. सो स्टॅच्युटरी म्हणजे काय, कायद्याने लिगली ज्या कंपनीज असतात किंवा कायद्याने जे काही बंधनं घालून दिलेले असतात त्यांच्यावरती सो ते सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणाऱ्या कंपनी असतात. म्हणजे हे अंडर गव्हर्नमेंट येणाऱ्या कंपनीज आहेत. सो एक्झाम्पल इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, LIC of India, Air India, so etc. are the example of a companies established by a special act of a parliament. Next आहे companies incorporated under the provision of a company act. These companies are also called a registered company. So third जे आहे ह्याच्यामध्ये पॉइंट सब क्लास त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कंपनीज इनकॉर्पोरेटेड अंडर प्रोव्हिजन ऑफ अ कंपनी ऍक्ट. कंपनी ऍक्टचं जे प्रोव्हिजन आहे त्याच्या अंडर येणाऱ्या कंपनीज आहेत. सो दिस कंपनीज आर कॉल्ड रजिस्टर्ड कंपनीज. मग त्या कंपनीजला आपण काय म्हणतो, रजिस्टर्ड कंपनीज म्हणतो. नेक्स्ट आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ व्ह्यूज ऑफ लायबिलिटी. सो लायबिलिटीच्या डिपेंड आपल्याला 3
सब क्लासिफिकेशन बघायला मिळतात. फर्स्ट इज अ कंपनीज विथ अनलिमिटेड लायबिलिटी, कंपनी विथ लायबिलिटी लिमिटेड बाय अ गॅरंटी, कंपनी विथ लायबिलिटी लिमिटेड बाय अ शेअर्स. तर हे 3 टाइप हे लायबिलिटीच्या अकॉर्डिंग क्लासिफाय झालेले आहेत. नेक्स्ट आहे third main class from the point of view of nationality. So national companies, that is those companies operate in a boundary of the country of registration. So national company म्हणजे स्पेसिफिक अशा कंट्री अंडरच ह्या कंपनीज येतात. सो ह्यांचे ब्रांचेस आपल्याला इंटरनॅशनल लेवल वरती बघायला मिळत नाही. सो त्या स्पेसिफिक कंट्री मध्ये त्या स्पेसिफिक अशा कंपनीज आपल्याला बघायला मिळतात, त्याला आपण म्हणतो नॅशनल कंपनी. नेक्स्ट आहे मल्टीनॅशनल, दॅट इज द कंपनी विच ऑपरेट इन अ व्हेरियस ऑफ द वर्ल्ड. म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या ब्रांचेस बघायला मिळतात किंवा ते इंटरनॅशनल लेवल वरती वर्क करू शकतात, त्यांना आपण म्हणतो मल्टीनॅशनल कंपनी. नेक्स्ट आहे फोर्थ सब मेन टाइप फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ पब्लिक इंटरेस्ट. सो पब्लिक इंटरेस्ट नुसार प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी आणि गव्हर्नमेंट कंपनी हे 3 कंपनीज येतात. सो हा जो लास्टचा जो क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला लर्न करायचं आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ अ पब्लिक इंटरेस्ट. त्याच्यामध्ये 3 येतात, प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी अँड गव्हर्नमेंट कंपनी. नेक्स्ट बघा, स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघा प्रायव्हेट कंपनी. कंपनी which is run by a minimum of a 2 member or by a maximum of a 50 member. तर जे पण प्रायव्हेट कंपनी आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे की एखादी जर प्रायव्हेट कंपनी आपल्याला जर बनवायची असेल किंवा फॉर्म करायची असेल तर त्याला मिनिमम 2 मेंबर्स लागतील किंवा मॅक्झिमम 50 मेंबर्स लागतील, 50 मेंबर्स लागतील. इट does not allow public subscription to its share and it also restrict the transfer of its share is called a private company. So private कंपनीच्या अंडर शेअर्स कुणाला मिळणार आहे, जे काय शेअर्स आहेत ते फक्त तिथं असणाऱ्या मेंबर्सलाच मिळतील आणि ते जे मेंबर आहेत ते स्वतःचा शेअर दुसऱ्या अदर पीपल कडे ट्रान्सफर करू शकत नाहीत. सो देर इज अ रिस्ट्रिक्शन इन द प्रायव्हेट कंपनी. सो इट इज कॉल्ड अ प्रायव्हेट कंपनी. प्रायव्हेट कंपनीमध्ये जे इन्व्हॉल्व्ह होणार आहेत पीपल्स किंवा मेंबर्स त्यांनाच फक्त शेअर मिळेल आणि त्यांचा शेअर दुसऱ्या थर्ड पर्सनला शेअर करता येणार नाही. सो इट इज कॉल्ड अ प्रायव्हेट कंपनी. सो रिक्वायरमेंट काय आहे, किती लोक लागतील? 2 member. ओके, मिनिमम 2 मेंबर अँड मॅक्झिमम 50 मेंबर. नेक्स्ट आहे प्रायव्हेट कंपनीज कंबाईन इन private companies combine in itself the advantage of a limited liability with the facility of the partnership organization. For this reason it preferred by many businessmen. So private company मध्ये काय असतं, private company combines in itself of the advantage of a limited liability. जेवढे पण मेंबर्स आहेत त्यांना लिमिटेड लायबिलिटी दिली जाते, कारण अनलिमिटेड लायबिलिटी दिली तर कोणी पण येऊन ते डिसिजन काय होईल तो चेंज करत राहील एव्हरीडे. त्यासाठी स्पेसिफिक पर्सनला स्पेसिफिक अशी लायबिलिटी तिथं दिलेली आहे. सो अथॉरिटी तिथं दिलेली आहे ऍज पर देअर फंक्शन. त्यामुळं मोस्ट ऑफ द टाइम जेवढे पण बिझनेसमॅन आहेत ते प्रायव्हेट कंपनीज ह्या फॉर्म मध्ये ते बिझनेस करतात. तर सो तिथं मेंबर्स पण स्पेसिफिक अमाऊंट मध्येच असतात किंवा स्पेसिफिक लिमिट पर्यंत असतात आणि त्या पर्सनला लिमिटेड अशी लायबिलिटी असते इन दॅट ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, at the same time a private company is not suitable a form of a business organization as a partnership. पण जर पार्टनरशिपचा विचार केला, पार्टनरशिप या फॉर्मचा, तर त्या फॉर्मसाठी
प्रायव्हेट कंपनी एवढी सुटेबल नाहीये बिकॉज द फर्म विल हॅव टू पे हायर इन्कम टॅक्स ॲज कम्पेअर्ड टू अ पार्टनरशिप. सो पार्टनरशिप पेक्षा जास्त इन्कम टॅक्स म्हणजे जेवढं पण प्रॉफिट जास्त होईल तेवढा टॅक्स पण जास्त बसेल. सो ॲज कम्पेअर और इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इन्कम टॅक्स पार्टनरशिप मध्ये आपल्याला कमी टॅक्स भरावा लागतो. तसं प्रायव्हेट कंपनीमध्ये कंपनीज वाल्यांना टॅक्स थोडा हायर असतो ॲज पर देअर प्रॉफिट. त्यांचं प्रॉफिट जास्त असेल तर टॅक्सचा रेशो पण त्याच प्रॉफिटच्या ह्याच्यानुसार असणार आहे. Moreover, the goodwill of the firm will be adversely affected by the limited liability of its partners. तर ह्याच्यामध्ये चांगलं काय आहे की प्रत्येक मेंबर्सला लिमिटेड अशी लायबिलिटी तिथं प्रोव्हाइड केलेली आहे. सो इट इज कॉल्ड प्रायव्हेट कंपनी. सो प्रायव्हेट कंपनीमध्ये मेन काय आहे रिक्वायरमेंट की एखादी जर प्रायव्हेट कंपनी फॉर्म करायची असेल तर 2 मेंबर लागतात किंवा मॅक्झिमम आपण किती मेंबर इन्व्हॉल्व करू शकतो 50 मेंबर 50 मेंबर तिथं इन्व्हॉल्व करू शकतो. आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये जेवढे पण मेंबर्स आहेत त्यांना कशी असते लायबिलिटी लिमिटेड असते. त्यानंतर प्रायव्हेट कंपनी आहे त्याचा ऍडव्हान्टेज काय आहे की प्रत्येक मेंबर्सला लिमिटेड अशी लायबिलिटी आहे आणि तो जो त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढ्या इन्व्हेस्टमेंट वरतीच त्यांना शेअर मिळणार आहे. आणि त्यानंतर त्यांचा जो शेअर आहे तो अदर पर्सनला इथं आपण आउटसाइडर पार्टीजला ट्रान्सफर करू शकत नाही. सो हे सगळं येतं प्रायव्हेट कंपनीमध्ये. नेक्स्ट आहे पब्लिक कंपनी. Public company, a company can be formed by a minimum of a 7% having no maximum limit on its member. जे पब्लिक कंपनीज असतात त्याच्यामध्ये मिनिमम 7% रिक्वायर्ड आहेत ते पब्लिक कंपनी फॉर्म करण्यासाठी अँड हॅव्हिंग नो मॅक्झिमम लिमिट ऑन इट्स अ मेंबर. सो मेंबर्सची कोणतीही लिमिट नाहीये इथं. कोणी पण पब्लिक कंपनीमध्ये जॉईन होऊ शकतं. जे काय रिक्वायरमेंट आहेत त्यांच्या त्या ऑफिशियल रिक्वायरमेंट कम्प्लीट केल्यानंतर ना दे कॅन ऑल्सो बी अ पार्ट ऑफ दिस कंपनी. सो ऑफर इट्स अ शेअर टू द पब्लिक. सो पब्लिक मध्ये पण शेअर ते काय करतात जे पण इन्व्हॉल्व झाले त्यांना शेअर ट्रान्सफर करतात आणि पब्लिक मध्ये पण ते त्यांचे शेअर ट्रान्सफर करू शकतात. with a view to collect a large sum of money to finance its a project. तर त्यांचा जो काय बिझनेस आहे किंवा त्यांचा जो काय प्रोजेक्ट आहे त्याच्या फायनान्सला फुलफिलमेंट देण्यासाठी पब्लिकला इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्यामधून फायनान्स हा कलेक्ट केला जातो. अँड ऑल्सो डज नॉट रिस्ट्रिक्ट द राईट ऑफ इट्स अ मेंबर टू ट्रान्सफर देअर शेअर फ्रीली. जेव्हा पण जो शेअर आहे तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनला दिलेला ते काय करू शकतात स्वतःचा शेअर दुसऱ्यांकडे पण ट्रान्सफर करू शकतात. पण त्याच्यासाठी समथिंग काहीतरी डॉक्युमेंटरी तिथं लागेल. सो डॉक्युमेंट्स किंवा त्यांचं जे काय लिगल प्रोसेस आहे ती करावी लागणार आहे. सो सच अ कंपनी इज कॉल्ड अ पब्लिक कंपनी. मग अशा कंपनीला आपण काय म्हणतोय पब्लिक कंपनी. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट कंपनी. अ कंपनी इज कॉल्ड अ गव्हर्नमेंट कंपनी इफ ॲटलिस्ट 50% of its share capital is held by the central government. मग गव्हर्नमेंट कंपनी कोणाला म्हणायचं जर त्याचा 50% जर त्याचा जो काय शेअर्स असेल तो जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असेल म्हणजे गव्हर्नमेंटनी पण इन्व्हेस्टमेंट केली आणि गव्हर्नमेंटला शेअर पण आपण रिटर्न देतोय. सो अशा कंपनीला आपण काय म्हणतो गव्हर्नमेंट कंपनी. अ स्टेट गव्हर्नमेंट और जॉईंटली बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे जे पण काय शेअर्स आहेत तो शेअर आपण कोणाकोणाला देऊ शकतो सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट किंवा जॉईंटली सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर ह्यांच्या हातामध्ये जर आपण शेअर देत असून कंपनीचा अर्धा शेअर तर त्याला आपण गव्हर्नमेंट कंपनी म्हणतो. ते समजलं इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना. येस मॅम. काय काय बघितलं आपण आजच्या लेक्चर मध्ये. जॉईंट्स ऑफ कंपनी, त्याचे नीड्स, सायलेंट फीचर, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, काइंड्स ऑफ कंपनी.
काइंड ऑफ कंपनीज मध्ये काय काय बघितलं? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन. ओके, किती क्लासिफिकेशन आहे? 4. ओके. आणि त्यातलं आपण कोणत्या क्लासिफिकेशन मध्ये इन डिटेल बघितलं? पब्लिक इंटरेस्ट मध्ये हा, त्याच्यामध्ये किती क्लासेस आहेत? 3 क्लासेस Three. आहेत. Private, public, ओके, पहिला कोणता होता? प्रायव्हेट कंपनी, प्रायव्हेट कंपनी. दुसरा कोणता होता? पब्लिक कंपनी, पब्लिक कंपनी. आणि थर्ड कोणता होता? गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कंपनी. ओके. होप सो तुम्हाला सगळ्यांना आजचा बीट समजला असेल. ज्यांना कोणाला डाऊट्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. नेक्स्ट लेक्चर इज कंडक्टेड बाय शिंबाडे मॅडम.